मुंबई स्थित मुलुंड में हुए हालिया मेट्रो हादसे के बाद ठाणे के नितिन सिग्नल परिसर में मनसे की ओर से सत्ताधारी सरकार पर निशाना साधते हुए व्यंग्यात्मक बैनर लगाए गए। इन बैनरों के जरिए मेट्रो परियोजना की सुरक्षा व्यवस्था पर सवाल उठाए गए। मनसे ने मांग की कि ठाणे में मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेवलपमेंट अथॉरिटी का कार्यालय स्थापित किया जाए ताकि मेट्रो से जुड़ी शिकायतों के लिए लोगों को वांद्रे न जाना पड़े। बैनरों पर जान गई उनका क्या, विकास गिरते संभलते आगे बढ़ रहा है और अरे बाप रे विकास सिर पर गिर पड़ा जैसे तीखे संदेश लिखकर प्रशासन पर तंज कसा गया। मनसे कार्यकर्ता स्वप्निल महिंद्रकर ने आरोप लगाया कि ठाणे में चल रहे मेट्रो कार्यों में पर्याप्त सुरक्षा उपाय नहीं अपनाए जा रहे हैं और प्रशासन को ठेकेदारों व संबंधित अधिकारियों को सख्त निर्देश देकर नागरिकों की सुरक्षा सुनिश्चित करनी चाहिए। नाही, आज तुम्ही बघत असाल की मुंबईमध्ये त्या मेट्रोचा स्लॅब कोसून एका माणसाचा जीव गेलेला आहे। आज असे निष्पाप लोकांचे जर जीव जात असतील आणि जर सरकार फक्त दिखाव्यापुरतं कारवाई करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो। आज माणसाचा जीव गेल्यानंतर एका संबंधित अधिकाऱ्याला तुम्ही फक्त निलंबित करता, त्याला बरखास्त केलं पाहिजे होतं। 1,00,000 कोटीच्या वरचं काम आणि किती फाईन लावला, 6 कोटी। तुम्हाला कारवाई करायचे तर त्याला तुम्ही ब्लॅकलिस्ट करा। अशा दिखाव्यापुरतं सरकारने कारवाई न करता कुठे ना कुठे थांब अशी कारवाई केली पाहिजे, जेणेकरून येत्या काळात अशा दुर्घटना घडणार नाही आणि कुठलाही अधिकारी आणि ठेकेदार अशा कधी सुरक्षेच्या संदर्भातील कधी त्या गोष्टी करायच्या ते करेल आणि त्याच्यावर तो नजरअंदाज करणार नाही। ठाण्यात देखील असे मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या अगोदर देखील ठाण्यात देखील अशी एक घटना घडलेली होती, त्यामुळे कुठेतरी चिंता व्यक्त केली जाते। नाही, मेट्रोचं काम ठाण्यात सुरू आहे। आज ठाण्यामध्ये पण सुरक्षेच्या बाबतीत मेट्रो कुठलेही प्रिकॉशन्स घेत नाहीयेत। पहिला पण एक मेट्रोचा रॉड पडून इथे दुर्घटना झालेली आणि गोडबंदर पट्ट्यामध्ये अशी दुर्घटना वारंवार होते, पण ती छोटी मोठी असते। आज मोठी दुर्घटना घडायच्या पहिला सरकारने जागं व्हावं आणि मेट्रोचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांना तुम्ही ताकीद द्यावी, जेणेकरून सुरक्षेच्या बाबतीतील जेही पॅरामीटर्स आहेत ते फॉलो केले जातील।